नमस्कार मंडळी, मी राजेंद्र. सध्या मी आहे कोकणातील माझ्या गावी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामधील 30 किलोमीटर अंतरावर असणारं 400 ते 500 लोकवस्तीचं कांगवई हे माझं छोटंसं गाव. आणि ह्या गावामध्ये 5 वाड्या आहेत. त्यामधील वायंगणवाडीमध्ये मी राहतो. तर चला आज मी तुम्हाला आमची वाडी फिरवतो. आता मी आहे आपल्या स्टॉपवरती. हा मागे बघताय, हा आहे आपला स्टॉप. इथे एसटी थांबते. आणि आपल्या इकडे जर गावामध्ये यायचं असेल तर दापोली मार्गे, मंडणगड मार्गे तुम्ही येऊ शकता. दापोलीवरून दापोली, माटवण, कादिवली आणि वेळवी असा एक मार्ग आहे. आणि दुसरा आहे तो दापोली, बांतिवरे, वेळवी मार्गे येऊ शकता. हा जो रस्ता आहे तो तिकडून येणार. इकडे तुम्हाला बघा स्टॉपवरती ॲरो पण दिलेले आहेत. आणि इकडे वरती जो हा रस्ता गेलाय तो गेला आहे तो मांदिवली, केळशी, हरिहरेश्वर. इथून आपल्याला शॉर्टकट आहे. हा तिकडे गेला आहे रस्ता. आणि हा जो मागचा रस्ता आहे तर तो गेला आहे मंडणगडला. आणि हा इकडे आहे ना, तर तो आहे हा इथे बघताय, हा आहे चापा. हा आमचा स्टॉप आहे, आयडेंटिटी आहे, म्हणजे ओळख आहे त्या स्पॉटची. जेव्हा किंवा मी बसने वगैरे येतो तेव्हा मी इकडे चाप्याजवळ उतरायचं असं सांगायचो. लॉकडाऊनमध्ये जेव्हा निसर्ग चक्रीवादळ आला त्या वादळामध्ये हा चापा पडलाय, पण अजून तो जिवंत आहे. तर ह्याला हा चापा आहे. आणि इथून आता आपल्याला सरळ जायचं आहे आपल्या वाडीमध्ये. तर चला आता आपल्या वाडीचा एक फेरफटका मारूया. तर आता आपण आलोय आपल्या नदीवरती. हा बांधलाय ना, जो मी उभा आहे तो नवीन पूल आहे. आणि तो तिकडे वरती तुम्ही बघताय तो जुना पूल आहे. ही आपली नदी आहे. तिथे पुढे दगड दिसते, तिथे आपण गणपती विसर्जन करतो. आणि हा आपला धोबी घाट आहे. इथे जेव्हा गणपती विसर्जन असतो तेव्हा सगळे गणपती इथे लाईनीत असतात. आणि ती समोर तिकडे बघताय ती आपली विहीर आहे. चला आता विहीर बघायला जाऊ. या पुलावरून आरामात पाणी जातो. आपण एक व्हिडिओ पण केला आहे, ह्याच्यावरून पूर्ण ह्या ब्रिजवरून पाणी गेला होता. तेव्हा इथे पूर्ण हा सगळा परिसर पाण्याखाली गेला होता. हा मोऱ्यांचा पूल आहे. आणि हा बघा, हा बदामाचा झाड काकाने लावलेला मस्त झालाय. आणि ही आपली विहीर आहे. इथून आपल्या पूर्ण वाडीला पाणी जातो. आणि इथलं पाणी बघा, पूर्ण निळा पाणी आहे. तिथून बघ पाणी बघा, काय भारी वाटतंय. ट्रान्सपरंट आहे आणि एकदम निळा पाणी आहे. कलर बघा काय भारी आहे पाण्याला. ही आपली नदी आहे, बारमाही वाहणारी नदी आहे. आणि पाणी बघा, आता आपण आलोय आपल्या वाडीमध्ये. आता इथून पुढे आलात ना की आपली वाडी स्टार्ट होते. आणि इथे आयडेंटिटी बोलाल ना तर एक एक स्पॉट आहेत आपले. इथे होते ना शितवी आहे. हा शितवी ठिकाण आहे, म्हणजे शितवीचं झाड आहे. इथून असं पुढे याल, इथून पुढे आल्याच्या नंतर आहे बघा समोर आहेत ना, ही आपल्या वाडीतली घर आहेत. इथून खरं वाडी स्टार्ट झाली असं आपण बोलू शकतो. इथून घरं स्टार्ट होतात. आणि हा इकडे चोंडा आहे ना, इथे होळी असते आपली लहान मुलांची आणि मोठ्या माणसांची. इथे वाडीची होळी लागते. ही लागल्याच्या नंतरला मग आम्ही देवळात जातो लावायला. आणि इथून घरं स्टार्ट होतात. हा पहिला घर आहे, हा नवीन झालाय. आता इथं स्टार्ट झाला. हा मागे बघेल तो एक पहिला घर आहे आपला. हा इथून एक घर स्टार्ट होतो. आणि इथे बघा ही समोर सुकी झाली ना, म्हणजे सुकली आहे ती चिंच आहे. म्हणजे ह्या चिंचेखाली तर खूप जुन्या आठवणी आहेत आमच्या. शाळेत जायच्या आधी सगळ्या चिंच बिंच पाडायचो आम्ही.
आता तिच्यावरती लॉकडाऊनमध्ये वीज पडले त्यामुळे ते सुकले. आणि मग इथून आपण पुढे येणार ना तर हा वाडीचा एंट्रन्स आहे. हा एक जो रोड गेलाय ना वरती तो आहे तो मंडणगडला गेलाय. इथून मंडणगड आपल्याला जवळजवळ 14 ते 15 किलोमीटर आहे. आणि हा इथे आतमध्ये सर आपण वाडीमध्ये एंट्री करणार. हा इकडे एक बाजूला घर आहे सचिनचं घर आहे. तिकडे वरती हा रस्ता गेला तिकडे वरती 2-3 घर आहेत. तर तिकडे आपलं पण घर आहे. तिकडे आपण नंतरला जाऊ. आणि हा एक स्पॉट आहे. हा इथला पण एक मेन स्पॉट आहे. जेव्हा मुंबईतून किंवा सगळे आम्ही मित्रमंडळ येतो तेव्हा इकडे हा बसायचा स्टॉप आहे संध्याकाळचा. इथे ह्या साईडला पहिल्या 2 मोऱ्या होत्या. आता इथे एक आहे तिकडे एक मोऱ्या होत्या. हा एक अड्डा आहे म्हणजे मुलांचा बसायचा स्पॉट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि इथून आल्याच्या नंतर हा तिकडे समोर दिसतोय तो घर प्रवीणदाचा आहे. प्रवीण साळवी प्रवीणदाचा घर आहे तो. आणि तिथून आपण आता आतमध्ये वाडीमध्ये जाऊया. हा जो घर दिसतोय हा विजय जंगम म्हणजे विजयदादा यांचं घर आहे. हा दूर येतो ना हा समोर तो दत्त्याचा वाडा आहे. हा बघा हा त्यांचा घर आहे. मस्त घर आहे. छोटासा घर बांधलाय पण भारी घर आहे. आणि हा पण जंगमनचंच घर आहे. इथून पुढे आलो आपण हा इथे जो घर लागतो हा अक्षयचा घर. अक्षयला जर अक्षय व्हिडिओ बघणार असेल तर घर बघून घे. हा अक्षयचा घर आहे स्टार्टिंगला. आणि मग इथून पुढे हा पॅसेज येतो. जर काही कार्यक्रम वगैरे असतील तर ह्या इथल्या पॅसेजमध्ये होतात. इकडे पुढे आल्याच्या नंतर हा प्रशांतचा आणि आजाचा घर आहे. आणि हा आपला इथला मंदिर आहे दत्त मंदिर आहे. तर चला आता आपण पहिलं दत्त मंदिरात जाऊया दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. हा आपल्या वाडीतला दत्त मंदिर आहे. आपण ह्याच्यावरती व्हिडिओ पण बनवलाय. दत्त जयंती मोठ्या म्हणजे 3-4 दिवस आपण दत्त जयंती साजरी करतो. त्याचे 2 पार्टमध्ये आपण व्हिडिओ पण बनवले. आणि आताच पूजा वगैरे पण झाली आहे. इथे प्रसन्न वाटते बघा. इथे बघा ना इकडे शंकराची पिंड आहे. आणि त्याच्या बाजूलाच बघाल तर मारुतीची मूर्ती आहे. आणि मग समोर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. आणि इकडे मग पुढे दत्तगुरूंची मूर्ती आहे. आणि बाजूला गणपती बाप्पा. भारी वाटतं नाही एवढं मंदिरात आले की लगेच प्रसन्न वाटतं. पूजा वगैरे पण झाली. आणि इथे बघा ह्या आहेत ना ह्या आपल्या दत्तात्रय क्रिकेट क्लब. ह्यांनी प्राईज मारले म्हणजे जिंकलेल्या ट्रॉफ्या आहेत. क्रिकेटचा आपल्या सगळ्या त्याच्या ह्या ट्रॉफ्या आहेत. ह्या सगळ्या इथे आहेत. एक बघा ही केवढी मोठी आहे बघा. ही आता कांगोळी आता झालेल्या प्रीमियर लीग झाली होती KPL झाली होती त्याची ही ट्रॉफी आहे. आता आपण आपल्या मंदिरामध्ये आलोय. दत्त मंदिर आहे. त्याची स्थापना मंदिराची बघाल ना तर 1971ला स्थापना झाली. आणि ह्या वर्षी 54-53 वर्ष झाली. दत्त जयंतीचा कार्यक्रम असतो तो 3 ते 4 दिवस दत्त जयंतीचा कार्यक्रम होतो. आणि ह्या मंदिराच्या खूप जुन्या आठवणी आहेत. आता नवीन बांधलाय पण जो सुरुवातीला होता ना मंदिर तो असं कौलारू मंदिर होता. आणि इथे एक पडवी होती. आणि ह्या ज्या ग्रिल लावल्यात ना तिकडे लाकडी गंज होते. आणि ही पडवी सेम होती अशी. आणि हा आमचा स्पॉट होता. तेव्हा जर सगळी मुलं इकडे जमायची इकडे वेगवेगळे गेम व्हायचे म्हणजे सीझन वाईज गेम व्हायचे. पावसाळा असेल तर पावसाळ्यामध्ये ह्या पडवीमध्ये गोट्या असतील कांदेफोडी असेल कबड्डी असेल किंवा मग लपाछुपी असेल. इकडे पडवी असल्यामुळे इकडे लपाछुपी या मंदिरामध्ये सगळे खेळ व्हायचे. म्हणजे इकडे आपली जिल्हा परिषदेची शाळा आहे. माझं शिक्षण आहे ते 7वी पर्यंत तिथे झालं.
मग 10 ते 5 शाळेचा टायमिंग असायचा. मग आम्ही लोक 10ची शाळा असली तरी पण आम्ही इकडे 8:30 ते 9ला सगळेजण ह्या मंदिरामध्ये गोळा व्हायचो, म्हणजे जमायचो. आणि मग शाळेत जाईपर्यंत सगळे गेम वगैरे असतील ते गेम खेळायचो. मग पकडापकडी असेल किंवा मग गोट्या असतील, कांदेपोळी असेल, हे सगळे ह्या सगळ्या बालपणीचे खेळ असलेल्या आठवणी सगळ्या इथे गेल्या आहेत असं पण म्हणू शकतो. हा आमच्या वाडीतील स्पॉट आहे. म्हणजे सगळी जेव्हा मुलं येतात तेव्हा एकत्र इथे जमतात. आणि इथे समोर बघाल ना तर ह्या साईडला इथे एक फणस होता, बरगा फणस होता. तो पण खूप मोठा फणस होता. मग ह्या फणसावरती असेल, फणसावरती चढायचे, फणस काढायचे, फणस खायचं, हा सगळा कार्यक्रम आमच्या इकडे असायचं. हा इथे स्पेस बघताय ना, इथे आपली दहीहंडी असते, शिमग्याचे जे काही कार्यक्रम असतात म्हणजे पालखी नाचवायची असेल ते सगळं इथे होतं. दत्त जयंतीचा कार्यक्रम वगैरे ते पण सगळं इथं होतं. म्हणजे तसं तर ह्या मंदिराच्या बाबतीत खूप जुन्या आठवणी आहेत, सगळ्यांच्याच आहेत. आता जे आमचे मित्र आहेत जे मुंबईला आहेत कामानिमित्त, ते ह्या सगळ्या मी गोष्टी सांगतो ना ते खूप रिलेट करत असतील ह्या गोष्टी, कारण ते त्यांनी सगळ्यांनी हे सगळ्या गोष्टी ते लोक जगले. आता गेम पण बदललेत, सगळ्याच नवीन नवीन मोबाईल आल्या, गॅजेट आल्यामुळे गेम वगैरे बदललेत. पण सुरुवातीचे आमचे हे खेळ असेच होते. आणि मग आता आपण येऊया ह्या बाजूच्या घरामध्ये. ह्या घराच्या पण स्पेशल आठवणी आहे. इथे पहिला गणपती, इथे पहिला ना तो झाड होता, फणसाचा झाड होता, मोठा झाड होता. आणि हा स्पेस आहे ना, आता इकडे शेड टाकली आहे पण इथे हा स्पेस अंगण होता, हा तेवढा ओपन होता. मग इथे पण आम्ही क्रिकेट वगैरे, बॉक्सच्या मॅचेस वगैरे सगळे इथेच खेळायचो. पावसामध्ये बघाल तर बाहेर जायला खेळायला चान्स नसायचा, त्यामुळे मग ही जागा आहे, इथे आपण सगळं क्रिकेटच्या मॅचेस वगैरे असतील, गेम सगळे असतील ते इकडे खेळायचो. आणि हा घर आहे, हा विनायकदा वगैरे याचा घर आहे. विनायकदा मुंबईला असतो. आता काका असते तर आपण त्यांना विचारलं असतं, पण ते पण काही कामानिमित्त मुंबईला गेलेत. तर ह्या घराच्या पण खूप काही जुन्या आठवणी आहेत. तर तेव्हा सुरुवातीला आमच्या वाडीमध्ये एक टीव्ही होती आणि ती टीव्ही इथे होती. आणि मग शनिवार रविवार असेल ना तर सगळेजण कार्यक्रम वगैरे बघायला इकडे यायचे. आणि ती टीव्ही पण आताची डिश नाही, तो अँटिनावाला असायचा. मग कधी कधी मग पाऊस पडला असेल किंवा कधी रेंज गेली तर मग तो अँटिना फिरवायला लागायचा. मग त्या मुंग्या यायचा म्हणतो टीव्हीला मुंग्या आल्यात, मग तो फिरवायला लागायचा अँगलने व्यवस्थित, तेव्हा दिसायचं. रविवारचे वगैरे पिक्चर असतील ते सगळे इकडे बघायला यायचो. तेव्हाचे कार्यक्रम वगैरे सगळे असतील ते इकडे बघायला यायचे. त्यामुळे ह्या सगळ्या इथल्या पण आठवणी आहेत. आता नवीन घर केलंय, तेव्हा पण ह्या पडवीला वगैरे गन्स होते. हा विनायकाचं घर आहे. आणि इथून पुढे आलं तर हा एक घर आहे, हा नवीन घर झालंय आता. हा सुरेश काकांचा घर आहे, तुषारदा आहे, तो पण मुंबईला असतो. हा त्याचा घर आहे. तर चला आता हे इथले मेन घर झाले, त्याच्या त्या साईडला आहेत घर अजून, आपण तिकडून जाऊया. आता ही इकडे नवीन पाण्याची पण टाकी बसवली, पाणी पिण्यासाठी वगैरे किंवा कार्यक्रम वगैरे काय असेल तर त्याच्यासाठी जो पाणी लागतो त्याच्यासाठी नवीन टाकी बसवली. आणि ही जी इमारत तुम्ही बघताय ना ही खूप महत्वाची इमारत आहे. म्हणजे हा आमचा आहे चव्हाटा, लायब्ररी पण म्हणतो, चव्हाटा पण म्हणतो, किंवा मग दुसरा आहे ते समाज मंदिर वगैरे असं पण म्हणू शकतो. जे काय वाडीतल्या मीटिंग वगैरे असतील, जे महत्वाचे विषय चर्चेसाठी येतात किंवा मीटिंग असेल, काही वाडीत करायचं असेल तर ती सगळी चर्चा करण्यासाठी इथे असते. 1 तारखेला मीटिंग असते. असं प्रत्येकाच्या वाडीमध्ये चव्हाटा किंवा लायब्ररी असते. तुमच्याकडे पण असं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा आमचा चव्हाटा आहे. आणि मग आता इथून असं पूर्ण आता वरती सगळी घरं लागते. हा जो बाजूला बघताय ना, हा जो पहिलाच लागलाय तो आहे निखिल आणि सुजित यांचा. निखिल आणि सुजित आपल्या व्हिडिओमध्ये असतात, आता ते शाळेमध्ये गेले. तर हा त्यांचा घर आहे. हा इथून तुझा एंट्रन्स आहे. हे निखिलचे आजोबा आहेत. आणि हा त्याच्या बाजूचाच घर आहे, तो दत्त्याचं घर आहे. आणि हा जो घर बघताय ना, हा ओमकार अथर्व यांचा घर आहे. ओमकार आणि अथर्व आपल्या पण व्हिडिओ मध्ये असतात. आता कॅमेरा ओमकारनेच पकडलाय. हा ओमकारचा घर आहे. ही बघा, हिला पण बघा, ही मजुला आहे आमची, बसले आराम करते. सध्या तिचं आरामाचं काम चालू आहे. आणि हा इथे आला तर हा आपल्या आत्याचा घर आहे. आत्या आता मुंबईला गेले. हा आत्या मुंबईला गेले त्यामुळे घर बंद आहे, येईलच आता काही दिवसांनी.
काय हा आलो. हा इकडे हा एक जुन्या पद्धतीमध्येच घर आहे. हा दिनेश भाऊचा घर आहे. तेव्हा हे असे घर कोणतं. हा कौलारू घर आहे. आणि हा समोर आहे ना सुभाषचा घर आहे. हा बघा हा खिडकीतून बघतोय बघा. हा साहिल सार्थक बिल्डिंग मला. येऊया पहिला आता इथून जाऊया खाली आणि मग येऊया. इकडे ही साफसफाई करते ना हिला पण बघून ठेवा. ही आहे जान्हवी आहे. हा जानेदाचं घर आहे. हो ही अशी गल्ली आहे. ही मागची साईड आहे म्हणजे पश्चिम बाजू म्हणून राईट साईड आहे वाडीची. आणि हा आहे मोहन बाबांचा घर आहे. आपण नवीन आहे. नवीन घरी ह्या साईडला जी घरं झालेत ती नवीन घरं झालेत. हा पण कदम बाबांचं घर आहे. आणि मग ही इकडून हा इथे रस्ता गेलाय ना इकडे खाली आपलं फणस आहे. तिकडे हा रस्ता गेलाय आणि इथे पण मागे 2 घरं झाले. हा निखिलचा घर आहे आणि हा निखिलच्या काकांचा म्हणजे रंजय काकांचंच घर आहे. आणि तिकडे समोर आहे आपला वाडा आहे. तिथे खाली फणस आहे. ही मागची बाजू झाली वाडीची. तर चला आता तिथून परत पुढे जाऊया. पुढची घरं बघूया. आता इथून 2 रस्ते आता ही एक गल्ली आहे आणि ती एक गल्ली आहे. आता इथे येऊया. हा सुभाषचा घर आहे. हा बघा हा इकडे आला ना समोर जादू सार्थक. आणि त्याचा वर्कशॉप आहे म्हणजे वेल्डिंगचे कामं वगैरे घेतो. स्लायडिंग असेल वेल्डिंग असेल त्याची कामं करतो तो. आता जस्ट त्याने नवीन शॉप शिफ्ट केलाय. तर काही तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचा नंबर पण मी तुम्हाला देईन. आसपासच्या जवळच्या एरियामधले काही काम असेल तुम्ही ऑर्डर त्याला नक्की देऊ शकता. चांगलं काम करतो. त्याचा इकडे वर्कशॉप होता. आता त्यांनी नवीन घेतलाय दुसऱ्या साईडला शिफ्ट केलंय. हा ह्याचा फोटो घे रे. ह्याचा फोटो घे. काय हा वाडा आहे. हा मोहन बाबांचा वाडा आहे. दोन रस्ते आहेत वाडीतून बाहेर पडायला. इकडे वरती रस्ता आहे शॉर्टकट. हा एक रस्ता आहे. हा मोहन बाबांचा घर आहे. बाहेर गेली. हा मोहन काकांचा संजूचा आणि मोहन काकांचा घर आहे. आणि हा प्रदीपचा आहे. प्रदीप पण सध्या मुंबईला असतो. येऊन जाऊन असतो. सीझन वाईज असतात सण तेव्हा येतो. हा आनंदभाईचा म्हणजे अर्जुनचा घर आहे. हा जो बाजूचा घर आहे तो अर्जुनचा घर आहे. तो पण आता गणपतीला येईल. आता तो मुंबईला गेलाय. आणि आता हा पण एका टोकाला आलोय. वरच्या टोकाला आलोय. ही कोणती ही घाणेकरवली बोलतो. तिकडे आलोय. हा तो हा एवढ्याचा घर आहे. अरे बरी आहेस ना. हा तिचा घर आहे. हा तिकडे ते पुढे आल आजूबाजूला बघा आता भात शेती लावल्या सगळी. भारी वाटतंय. बरी आहेस ना. हा काय नाही म्हटलं. बरी आहेस ना. आलो. हा तो हा इकडे समोर बघताय ना. आता बघा भात शेती मस्त लावली आहे. भारी वाटतंय. आता कोकणातली वाडी तर एवढ्या भारी वाटतात ना. हा आव्याचा घर आहे. तो पण आता गणपतीला येईल मला. आणि हा एंड आहे का इकडे. इथून वरती शॉर्टकट आहे डायरेक्ट वेरळला जायला. आणि आता जो समोर घर दिसतोय इकडे तो रोहित पारदे. हा समोर घर आहे तो रोहित पारदे. आपल्या व्हिडिओ मध्ये असतो तो. कशा आहेत बऱ्या आहेत ना. हा त्याचा घर आहे बघा उभा आहे. आता आपण खाली जाऊया. रिटर्न ही दुसरी गल्ली आहे. हा इकडे हे झालाय. आपल्या वाडीमध्ये बघाल तर 35 एक तरी घरं झाले जातात.
वाडीमध्ये एक चित्र नक्की दिसेल. काकांच्या दरम्यान हे असं साडीचे ना कुंपण घातले तुम्हाला नक्की दिसतील. हे बघा असे अशा आवाडाचा जो परसावा असतो त्याला पण घालतात. आणि भाताचे आता तरवे किंवा नाचणीचे झाले ना की त्यांना पूर्ण साड्यांचं असं कुंपण घालतात. मला सगळीकडे आता साड्यांची कुंपणं दिसतील. हा इकडे समोर आहे ना तो रुपयाचा घर आहे, कदम काका त्यांचं घर आहे. ते पण सध्या आता मुंबईला गेले काही कामामुळे. आणि हा जो वरती रस्ता बघताय ना हा इकडे बाहेर गेलाय, म्हणजे वाडीतून बाहेर शॉर्टकट आहे. जो मेन रस्ता आपण तिकडून बघितलाय मंडणगडला जाणारा जो रस्ता आहे त्यालाच हा वरती जॉईंट होतो. बाईक वगैरे जात नाही, पायवाट आहे. आणि आता इकडे खाली जाऊया. हे पूर्ण फाडी लावलेली आहे खाली. पावसामध्ये थोडीशी स्लिपरी होते, म्हणजे पाय सरकतात, त्यामुळे सांभाळून यावं लागतं. पाताडी म्हणतो आम्ही तिला. आणि तो गौरीचा घर आहे, म्हणजे रेमजे, गणेश रेमजे. आणि हा घर आहे ना आपलं मेन घर आहे, म्हणजे जिथे आपला गणपती बसतो. गेल्या वर्षी 25वा वर्ष होता, पण काही कारणामुळे शूट करायला भेटला नाही. इथे आपला गणपती बसतो. आणि जुन्या पद्धतीचं घर आहे. आता वाडीमध्ये जुनी घरं राहिली पण नाही. त्याच्यामधला हा एक घर आहे, उघडी आहे. हे आतमध्ये जातो. हे बघा ही पडवी आहे, ही वटी आहे. ही वटी आता कुठे तुम्हाला ना बघायला पण नाही भेटणार. हे बघा आता थोडंसं उकरलंय सगळीकडे. त्याला हे सानं वगैरे आहेत, ह्या खुंट्या आहेत. हे बघा ह्या खुंट्या आहेत, जुन्या पद्धतीच्या ह्या खुंट्या आहेत. तिकडे हा इकडे साना म्हणतो आम्ही याला. हा साना आहे, ही वटी आहे. आणि आतमध्ये असा सी टाईप मध्ये घर आहे. हा जुन्या पद्धतीचा घर आहे. इकडे आतमध्ये आपला गणपती बसतो. त्यावेळेला गणपतीचा व्हिडिओ जर बनवायला भेटला आपल्याला तर आपण नक्की बनवू. आणि हा घर आहे तो चंद्रकांत काका आणि सुवर्णा काकी. तर व्हिडिओ बघत असाल तर बघा घर, आणि गणपतीला या लवकर. हा घर आहे तो अमितचा घर आहे, अमित रेमजे. इथे पण गणपती असतो, इथे गणपती असतो. मागे कदम काकांकडे पण गणपती असतो. आपल्या वाडीमध्ये 7 गणपती आहेत. आणि गौरी किती आहेत? गौरी 4 गौरी आहेत. आता तुम्ही झाडांच्या बाजूला बघा ना, ही अशी सगळी तुम्हाला चिरडे मखमली अशा लावलेल्या दिसते. इथे पण बघा त्या साईडला वडल्या नळाजवळ पण आहेत, तिकडे पण सगळे चिरडे मखमली लावलेले आहेत. आणि हा घर आहे, हा पण आपलाच घर आहे काकांचा, भरतचा. हे पण आता मुंबईला आहे. हा इथे घर आहे. आणि मग तिथून सगळं खाली. इथे आलो ना, ह्या सगळ्या 2 गल्ल्या. आपण त्या मगाशी आहे तो त्या गल्लीने गेलो, तिथून असं गेलो वरती. सुभाषाचा घर आहे तिथं दिसतो, तिथून आपण असं वरती गेलो. तो पण जुन्या पद्धतीचं घर आहे, म्हणजे आपण आतमध्ये गेलो नाही, पण खूप भारी घर आहे. त्याला वरती फळ्या बघा, माळ्याला फळ्या कशा लावल्यात. पूर्णपणे मापांचा घर आहे. तो पण खूप भारी घर आहे. आणि मग इथून आता आपल्याला जायचं आहे, हा इकडे खाली आला रस्ता. आणि इथून हा जो एक रस्ता आहे तो तिकडे वरती गेला, जिकडे आपला घर आहे तिकडे 2-3 घरं आहेत. तर आता आपण तिकडे जाऊया. कुठे जात आहे? आपण वरती जातोय. हा वाडीतून आपला शॉर्टकट आहे यायला. हा बघा हा वाडा. सगळ्यात बाबा तिथे घराचं काम चालू आहे, ते तिकडे आहे. आता आपण आलो इथे मेन रोडला आलो. मगाशी आपण तिथे होतो, तिथून आपण स्टार्ट केला. ती मोरी आहे, तो स्पॉट आहे. इथून एंट्रन्स आहे मेन वाडीमध्ये जायला. आणि हा इथून मेन रोड जातो मंडणगड साईडला. आता वरती 2-3 घरं आहेत, तिकडे जाऊया. आणि ही बघा ती चिंच मी म्हणत होतो, ती ही चिंच आहे. त्याच्या केवढ्या दगड्या मारून आम्ही चिंच पाडायचं. वीज पडल्यामुळे मेले. आता वरती जाऊया. आता सध्या वाडीमध्ये पहिलं जो पाणी आणायला लागायचं ना, ते खाली विहीर आहे आपली तिकडे.
आपण जो सुरुवातीला गेलो होतो विहीर बघितली ना, नदी विहीर, तिकडून पाणी आणायला लागायचं. पण आता नळ पाणी योजना आल्यामुळे प्रत्येकाच्या घरात डायरेक्ट पाणी आहे. हिला तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही हिला खोपी म्हणतो. म्हणजे पावसामध्ये जी लाकडं आपल्या जाळायला लागतात, म्हणजे चुलीसाठी जी लाकडं लागतात ती अशी स्टोअर करून ठेवतात, त्याला खोपी म्हणतात. अजून हा पप्प्याचा घर आहे. पप्प्या मुंबईला असतो, गणपतीला येईल होते. हा त्याचा घर आहे. आणि हा आपला घर आहे. हा मांडव केला आपण काकड्यांसाठी आणि भोपळीसाठी. पुढे आले की हा आहे तो मन्याताचं घर आहे. तिकडे सचिनचं घर आहे. ते जॉईंट आहे ती घर. आणि हा जो वरती रस्ता गेलाय तो सरळ वेरळ मार्गे मंडणगड. मंडणगड आपल्या इथून जवळ आहे. तर असा होता आपल्या पूर्ण वाडीचा फेरफटका. आणि तुम्ही पण हा व्हिडिओ बघून तुमचे पण वाडी किंवा गाव आहे ते तुम्ही रिलेट करा काही गोष्टी. पण आता कोकणातल्या गावांची परिस्थिती अशी झाली आहे ना की बऱ्यापैकी घरं आहेत ती पूर्णपणे बंद झाली आहेत. म्हणजे आता हल्ली माणसं तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये, आणि ती पण म्हातारी माणसं असतील. तरुण माणसं तर मुलं वगैरे तर खूप कमीच दिसतात. म्हणजे नोकरीच्या निमित्ताने असतील किंवा व्यवसाय रोजगाराच्या निमित्ताने सगळेजण मायग्रेट झालेत. पण ठीक आहे, आपण आशा करू कधीतरी रिव्हर्स मायग्रेशन पण होईल गावाकडे आणि पुन्हा ती लोक पण गावाकडे येतील. तर आता श्रावण चालू आहे आणि आता सण सगळे चालू होतील. गणपती येतील. एक 20-25 दिवसावरती गणपती आहेत. आता गणपतीला पूर्ण वाडी भरेल. तर आपण गणपतीला असू तर गणपतीचे पण व्हिडिओ आपण नक्की करू. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि तुमच्या काही कमेंट असतील ना, जर तुम्ही काही गोष्टी रिलेट केल्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही नक्की सांगा.